नमस्कार, पुन्हा एकदा व्हिडिओमध्ये स्वागत आहे। आज किती दिवसानंतर व्हिडिओ चालू करतोय। आज दसरा आहे, तुम्हा सर्वांना दसऱ्याच्या शुभेच्छा। आणि आज मी शुभमदादा आणि हनुमंतदा चाललोय विट्याला दसरा बघायला। म्हणजे तिथं शर्यती असतात पालखीच्या तिथे। शुभमदादा आले, हनुमंतदादाची वाट बघतोय आता मी सुद्धा जातो। लॅपटॉपवर सुद्धा प्रोजेक्टवर काम करत बसलो होतो। निम्मा तरी प्रोजेक्ट झालाय, अजून त्याला डाटाबेस बॅकएंड जोडायचं आहे। थोडं ऑप्शन आहे ते सोडे, ते मी नंतर करतो आल्यावर। तर जातो पटापट, मी जातोच त्यासोबत तुम्हा सर्वांना सुद्धा दाखवतो कसं असते। आणि मी सुद्धा ह्या वर्षी चाललोय पहिल्यांदाच, नाहीतर मी अगोदर कधीच गेलो नव्हतं। म्हटलं यावर्षी शेवटीचं वर्ष आहे TY, जाऊन बघावं, नाहीतर परत टाइम भेटेल नाही भेटेल। मी यावर्षी विट्याचा राजा सुद्धा बघायला गेलो होतो, नंतर टाइम भेटेल नाही भेटेल त्यासाठीच जातो आता। A few moments later. झूम करू का? झूम कर थोडं, उभं राहायचं मला येऊन झालं रे। झूम कर थोडं, हां झूम करून थोडं आवडीची जवळ आहे जास्त। खाली उतर माग जा। तहसीलदार ऑफिसच्या वर होतो आम्ही, शूट करायला गेलो होतो। चला आता अनिकेतला फोन केला होता, तो पुढं होता। तो म्हणाला की सुयवाडी जिंकले आत्ता, म्हणजे माझं आजूर माझ्या मामाचं गाव ते जिंकलं आज। मागच्या वर्षी जिंकली होती बेटा, यावर्षी तगडं कॉम्पिटिशन दिलं होतं। फोटो काढतो, फोटो कशाला काढतोय? विट्यामधून माघारी आलो। आजचा हा अनुभव एक नंबर होता, कारण मी पहिल्यांदा गेलो होतो। आजची गर्दी, जे तिथं अगोदर पहिल्यापासून बघत होते त्यांना विचारलं ही गर्दी कशी आहे, यावर्षी मोठी आहे का, म्हणजे गर्दी केवढी आहे? ती म्हटलं मागच्या वर्षी किंवा त्याच्या मागच्या वर्षीपेक्षा यावर्षी गर्दी थोडी कमी आहे। पण मी जेव्हा कॅमेऱ्यामध्ये बघितलं ना, मला गर्दी लय वाटली, कारण की आम्हाला एवढ्या जवळ लांबपर्यंत काही नजर जात नव्हती। आणि आता व्हिडिओसुद्धा बघितले, म्हणजे आता किती वाजले तर 6:45 वाजले, आतापर्यंत व्हिडिओ आले होते इन्स्टाला, त्यामध्ये बघितलं गर्दी लय होती। आणि आम्ही तहसीलदार ऑफिस आहे त्याच्यावर थांबलो होतो, तिथनं तरी भारी दिसत होतं। आणि आमच्या समोरच विट्याची पालखीला अडवलं होतं, त्याच्या पुढं काय झालं ते माहीत नाही अजून आम्हाला। त्या व्हिडिओमध्ये समजेल कुठं कुठं अडवलं ते। मला जर व्हिडिओ भेटले तर मी त्या व्हिडिओमध्ये दाखवेल तुम्हाला।
आता आमच्या गावातली पालखी निघाल्या आज. आता माझा अनुभव असा होता की ह्या वर्षीचा आज अशी मज्जा आली जायला, बघायला, तिथून अनुभव घ्यायला. आणि ह्या वर्षी माणसाची गर्दी लय होती, म्हणजे माझ्या येणं तर गर्दी जास्त होती. काय माहीत नाही मला अगोदर केवढी गर्दी असायची ते. आणि माझ्या मामाचं गाव म्हणजे माझं आजूर जिंकलं सुरेवाडी, त्याचा मला आनंद वाटला. बेटा जरी जिंकलं तर काय नसतं, तिथं आनंद वाटला असता. पण आता उद्या कॉलेजमध्ये समजा काय सुरेवाडीची पोरं आणि विट्यातली पोरं त्यांचं चालणार. आता आमची जिंकली आणि आता स्टोऱ्या पडणार आहेत इंस्टाला पोरांच्या. मला भूक लागली आता. काय मगाशी खाऊन गेलो नव्हतं, सकाळी खाल्लं होतं, आता जास्त भूक लागली. जातो बाहेर बघतो जरा. साडेदहा वाजून गेले. त्यात मी झोपणार होतो तोपर्यंत आबा आले. बाकी सर्वजण गेले होते मंदिराकडे, दुर्गा देवीच्या तिकडे. आता संगीत खुर्च्या चालल्या होत्या, त्यानंतर विसर्जन आहे. मी घरी होतो म्हणून झोप आली होती. म्हणजे झोप येणार होती तोपर्यंत आबा म्हटलं आता दरवाजाकडे कोणतरी भेटलं, नाहीतर मी एकदा झोपलो नंतर काय उठणार नाही. किती पण काय केलं तरी मी उठत नाही. काय मला झोप एवढी हवी होती. नंतर आता झोप आली म्हटलं तर ब्लॉग एंड करावा ह्या आजचा. आणि पुढचा ब्लॉग एक चांगला येणार आहे, कास पठारवरचा. आम्ही गेलो होतो फिरायला. अजून ते व्हिडिओ माझ्याकडे आला नाही, ते पाठवायला सांगितले. ते कधी येतील त्याची मी सुद्धा वाट बघतोय. ते जेव्हा व्हिडिओ येते तेव्हा एडिट करून लवकरात लवकर अपलोड करता येतील. खूप उशीर झालाय. थँक्स फॉर वॉचिंग. प्लीज असाच व्हिडिओला बघत जावा. आणि प्लीज कोण नवीन असेल ते प्लीज सबस्क्राईब करा. थँक्स फॉर वॉचिंग. बाय बाय.